पुढच्या बातमीकडे वळूयात। 20 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेल्या आणि सध्या विधान परिषदेमध्ये अपक्ष आमदार असलेल्या सत्यजित तांबेंनी थेट राहुल गांधींवर आरोप केलेले आहेत। राहुल गांधी काँग्रेस नेत्यांनाच भेटत नाहीत असं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय। सकाळ वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तांबेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। राहुल गांधींच्या क्लोज होते ना, म्हणजे त्या जवळच्या सर्कलमध्ये होते, पर्सनली ओळखतात। काय वाटतं त्यांचं काय चुकलं, काय आवडतं काय? तुम्ही ट्राय नाही केलं पदवीधरच्या वेळी? केलं ना, त्यावेळेस पंजाबमध्ये भारत जोडो यात्रा चालू होती, मी संपर्क केला, संपर्क झाला नाही। आणि मी छाती ठोक सांगतो, महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी 1 तासाच्या आत राहुल गांधींच्या अपॉइंटमेंट भेटायला जाऊन दाखवावं। कोणत्याही नेते, कोणत्याही प्रदेश अध्यक्षांसह कुणी दाखवावं 1 तासात, फोनवर बोलून दाखवावं। आणि असं जर नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोश्यावर लढाई करायची आणि कोणाच्या भरोश्यावर बाजू घ्यायची। तुम्ही मोदीजींना फोन लावा किंवा मोदीजी महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यांनी मोदीजींना फोन लावा, 1 तासात मोदीजींनी जर तुम्हाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसंच बोलू शकू। सन्मान्य राहुलजी अपॉइंटमेंट देतात। माझी मागच्याच आठवड्यामध्ये त्यांची सगळ्यांची भेट झालेली आहे। ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केलेला आहे किंवा पक्षापासून अलिप्त राहण्याचा विचार केलेला आहे त्यांना पक्षावर बोलण्याचा काही अधिकार नाही असं मला वाटतं। इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यावर त्या नेतृत्वानं असं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही। राहुल गांधी आमचे नेते आहेत। आम्ही ज्यावेळी वेळ मागतो, माझा तरी आता 20 वर्षाचा अनुभव आहे की आम्ही ज्यावेळी वेळ मागितली त्यावेळी त्यांनी कधीही नाकारलेलं नाही, हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे। परंतु सत्यजित तांबेंनी काँग्रेसमध्ये राहून हे वक्तव्य करायला नको पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा आहे।